नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक. आमच्या बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. सातत्यानं 4-5 दिवस सुट्टीचे आल्यामुळे सर्व लोक रिलॅक्स असतील. अनेक ठिकाणी लोक आपापल्या घरी गेलेत. स्पेशली आमच्या या भागात विद्यार्थी खूप राहतात, त्याच्यामुळं सर्व खाली खाली दिसतं आहे. आज बघूया भारतभरातल्या काय घडामोडी झाल्या. आज पॉलिटिकली याच्यात थोडासा एक वेगळ्या पद्धतीचं ॲनालिसिस झालेलं आहे. प्रामुख्यानं मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा या भागातलं जवळपास नोटिफिकेशन झालेलं आहे. BJPनी आपापल्या लिस्ट तयार केलेले आहेत, पब्लिश झालेले आहेत. आणि शिवराज चौहान तिथे जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव मात्र कुठे दिसलेलं नाही. राहुल गांधीच्या प्रचार यात्रेत एक वेगळं टर्निंग आलं. याच्या आधी तसं नव्हतं. ते टर्निंग BJPमुळे आलं की काँग्रेसच्या त्या पूर्ण त्यांच्या ज्या पॉलिटिकली स्कूल असते काँग्रेसचं त्याच्यातनं आलं ते कळायला मार्ग नाही. परंतु आजपर्यंत काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये OBCचा मुद्दा घेऊन पुढे येण्याचं काम कधीच केलेलं नाही. कारण OBCच्या मुद्द्यावरती काँग्रेस नेहमी न्यूट्रल होती किंवा शक्य झालं तर टाळत होती बोलायला. त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये BJPमध्ये म्हणजे काँग्रेसमध्ये त्यावेळेस ब्राह्मण जातीय वर्ग लोक होते. ब्युरोक्रॅसी फार मोठ्या प्रमाणात होती आणि त्याच्यामुळे शक्य आहे की अनेक लोक त्यांना सल्लागारमध्ये काँग्रेसच्या ब्राह्मण वर्ग मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे कदाचित असं शक्य आहे की त्यांनी कधी OBCचे कार्ड चालले नाही. परंतु जे पॉलिटिकल ॲनालिसिसनी असं दिसते की BJP मोदी सरकार 2019ला जी आली त्यात सर्वात मोठं कॉन्ट्रिब्युशन जर कोणाचं असेल तर ते OBCचं आहे. अधिकांश स्टेटमध्ये OBCची लोकसंख्या ही जवळपास 35 ते 45-45पर्यंत आहे. आज एवढ्या मोठ्या OBCला ते धरून होते. परंतु तिकडे आज मोदी सरकारने जे लोकसभेत बिल आणलं नवीन इमर्जन्सीच्या ह्याच्यात की महिला आयोगाचं बिल आलं आणि सर्व लोक त्याचंच वेपन घेऊन गव्हर्नमेंटवरती जवाब विचारायला लागले की OBCचं रिझर्वेशन महिलामध्ये कुठे गेलं. आणि तोच मुद्दा तो इतका तीव्र झाला की ज्याच्यासाठी BJPनी ते सदन बोलावलं, स्पेशल सदन बोलावलं आणि तेच त्यांच्या विरोधात उलटलं. बहुधा तुम्हाला माहिती असेल की अनेक वर्षापासून आपल्या देशातही जरी काँग्रेस असलं आणि लोकशाही असली तरी मात्र ब्युरोक्रॅसीमध्ये अधिकार याच्यात जिथे जिथे अधिकाराचे मोठे पदं आहेत तिथे ब्राह्मण लोकांशिवाय दुसरं नाही. आणि त्याच मुद्द्याला धरून राहुल गांधींनी लोकसभेत सांगितलं की 90 तिथे सेक्रेटरी आहेत आपल्या मंत्रालयात आणि त्यात फक्त 3च असे OBCचे आमचे सेक्रेटरी आहेत. त्यामुळे लोकांना एकदम कळलं की बापरे, लोकांचं म्हणजे किती रिप्रेझेंटेशन आहे आपलं OBCचं. यापूर्वी OBCचं तिथे 0 होतं, पण आता 2-3 आलेत. सांगायचं म्हणजे ते पुन्हा पुन्हा विचारत आहेत की तुम्ही जातीचं सेल्सस कधी करणार, जातीची गणना कधी करणार. आणि तोच एक मुद्दा धरून BJPवरती काँग्रेसनी राहुल गांधींनी चढाई केली. याच्यामुळे काय झालं की अनेक वर्षापासून ब्राह्मणिकल वर्ग हा लपून काँग्रेसमध्ये किंवा वेगवेगळ्या पक्षामध्ये OBCला दाबण्याचं जे काम करत होतं ती बाब आता पुढे पुढे आलेली आहे. बोलणं एक आणि करणं मात्र वेगळं. आमचे नागेश भाऊ चौधरी सातत्यानं बोलत असतात की मुसलमानांशी यांच्याशी काही वैरच नाही आहे, हिंदू मुसलमानामधलं काही वैरच नाही आहे. हे फक्त OBCला मूर्ख बनवायसाठी आणि त्यांना बिझी ठेवायसाठी हा सर्व ड्रामा करत असतात. ते आता जाणवायला लागलं. जेव्हा OBCच्या रिझर्वेशनचा किंवा OBCचं कुठंतरी पदं धरायची वेळ आली असेल तर त्यावेळेस मात्र ते काही करत नाही.
ओबीसीचे असेच लोक आमदार आणि खासदार असतात की जे प्रश्न विचारू शकत नाही, फक्त गप्प तिथे येतील आणि मोदी की जय याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा विषय नाही. आपल्या जर तुम्ही इतिहासात पाहिलं तर सर्वात पहिले जातीवरती आघात घालणारं किंवा त्याच्यात फाईट करणारे सर्वात पहिले बुद्ध होते. बहुधा तुम्हाला सुमेधची कथा माहिती असेल. भगवान बुद्ध ज्यावेळेस भिक्षापात्र घेऊन गावात जाताना ते दृश्य त्यांनी पाहिलं की सुमोध नावाचा एक व्यक्ती होता, अछूत होता. तो तिथे म्हणतो की बुद्ध तुम्ही माझ्याजवळ येऊ नका, मी अनटचेबल आहे, मला तुम्ही स्पर्श केलात तर तुम्हाला हे होईल. त्यावेळेस सर्व तिथे ब्राह्मण लोक असतात आणि ते ब्राह्मण ज्या पद्धतीने बुद्धासोबत संवाद करतात आणि बुद्धाला चॅलेंज करतात की तुम्ही खरंच त्याला सुबोधला बौद्ध धर्मात घेणार आहात की काय. तो म्हणाला मला काय हरकत आहे. आणि तेव्हाच्या तेव्हा तिथल्या सर्व लोकांच्या समोर सुमेधला तो म्हणत आहे की तू भंते बनशील काय. आणि सुमेध त्याला होकार देतो आणि भिक्षू संघामध्ये त्यांचा प्रवेश होतो. एक सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला देतो आहे आता याच्यानंतर, तो तुम्हाला आवडेल पाहून. आप मुझे ना छोड़ो, नहीं तो मेरी छाया भी पड़ी, आप दूषित हो जाएंगे. क्यों दूषित हो जाऊंगा मैं? तुम भी हम सभी की तरह मनुष्य ही हो, और एक मनुष्य का स्पर्श दूसरे मनुष्य को कैसे दूषित कर सकता है? केवल लालच, घृणा, मोह, तृष्णा हम ही मनुष्य को दूषित करते हैं. कैसे महात्मा हो तुम? तुम्हें तो जाति वर्ण का ज्ञान भी नहीं है. चोला पहने कोई सन्यासी नहीं होता. अरे पाखंडी हो तुम, पाखंडी. जो मानव से उसकी मानवता को छीनता है, पाखंडी वो होता है. यदि मुझे पाखंडी कहे आप सभी को संतोष मिलता है तो ये उचित है, परंतु इस मनुष्य में भी हमारी तरह प्राण बसे. इसे नीचा कहे, इसका तिरस्कार करना सबसे बड़ा पाखंड है. यदि जानते नहीं हो तो मैं बता दूं, ये धर्मशास्त्र है. पाखंड कैसे हुआ? जिस मिट्टी से सारी मानवता का सृजन हुआ उसी से इसका भी हुआ. मानव और मानव में भेद कर आप सृजनकर्ता पर कीचड़ उछाल रहे हैं. यदि हम आकाश में कीचड़ उछालेंगे तो आकाश तो ऊंचा ही रहेगा, परंतु कीचड़ वापस हमारे ऊपर ही गिरेगा. आकाश ने तो भेद नहीं किया, वो हम सभी को एक पिता समान ढके हुए है. ये धरती धान उपजती है, इसने हमारे साथ भेदभाव नहीं किया. ये हवा हम सभी के लिए समान बहती है. पानी हर प्यासे की तृष्णा को बुझाता है. जब प्रकृति भेदभाव नहीं करती तो हम मनुष्य में भेदभाव क्यों करते हैं? यदि ऐसा है तो इससे संघ में भिक्षु क्यों नहीं बनाते? बहुत अच्छा सुझाव दिया आपने. सुनीत, क्या तुम भिक्षु बनना चाहोगे? मैं बुद्ध स्वागत करता हूं सुनीत का हमारे भिक्षु संघ में. समय के साथ लोग एकता और भाईचारा को भूल गए. सारा समाज 4 वर्णों में विभाजित हो गया. मेरे खुद का परिवार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र में उलझ गया, परंतु बुद्ध की शिक्षा और विचारों के कारण मैं एकता के मार्ग पर निकल पड़ा. हर मनुष्य के अश्रुओं में नमक होता है, उसके लहू का रंग लाल होता है. ये भेद मनुष्य ने मनुष्य को उत्प्रेरित करने के लिए बनाए. आज मैं इन भेदों को काटता हूं
आज सुनीत को दीक्षा देना क्रांतिकारी होगा। हम पर बहुत से संकट आएंगे, हमें और तिरस्कृत किया जाएगा, पर सत्य आने वाली आंधी के सामने अडिग रहेगा। सांगायचं म्हणजे की बुद्धांनी फक्त बोलायचं नाही तर ते करून दाखवायचं. म्हणजे ओबीसीला फक्त बोलायचं की आम्ही एवढ्या एवढ्या ओबीसीला करतो, परंतु ॲक्च्युअली त्यांचं रिप्रेझेंटेशन किती आहे. म्हणजे बुद्धांनी सर्वात पहिल्यांदा दलितांचं अनटचेबलला भिक्षू संघात त्यांनी आणलं. ही याला म्हणतात कृती, परंतु ती कृती मात्र इथे हिंदू धर्मात म्हणा किंवा ब्राह्मण धर्मात ही पूर्णपणे मिसिंग आहे. आणि ती मिसिंग असल्यामुळे आज बी जे पीची फार मोठी कोंडी झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी राहुल गांधी वारंवार लोकांना विचारतो की तुम्ही ओबीसी आहात, परंतु बी जे पी ही ओबीसीच्या विरोधात आहे. आणि ही सातत्यानं ह्या मुद्द्यावरती बी जे पीचा मायनस ग्राफ चालला आहे. म्हणजे आतापर्यंत बी जे पीने हा कधी विचारच केलेला नाही. तसंही या सर्व स्टेटमध्ये जे अनुमान लावण्यात आलेले आहेत त्यात बी जे पीची हार ही निश्चित दिसते आहे सर्वीकडे. आणि अशा ठिकाणी पुन्हा राहुल गांधी हा मुद्दा जर घेऊन ओबीसीचा मुद्दा घेऊन जर तो पब्लिकमध्ये आले, कारण काँग्रेसला माहिती आहे की मुस्लिम कुठे जाणार नाही, मुस्लिम त्यांच्या मागे आहेत, मायनॉरिटीचे ग्रुप त्यांच्या मागे आहेत, दलित त्यांच्या मागे आहेत. कारण दलित चेहरा हा त्यांनी अध्यक्षातच खरगेमध्येच पाहत आहेत लोक. त्याच्यामुळे जरी हे बाकीच्या गोष्टी त्यांना पूरक असल्या, पण हा ओबीसीचा वर्ग जर त्यांच्या बी जे पीमधनं थोड्या जरी प्रमाणामध्ये कमी झाला तर तो निश्चितच काँग्रेसला त्याचा मोठा फायदा होईल. एक बाब अशी पण आहे की इंडियामध्ये अनेक प्रांतीय पक्ष आहेत आणि त्यातही ब्राह्मण समाजाचे असणारे जास्त लोक आहेत. केजरीवाल घ्या किंवा मग ममता बॅनर्जी घ्या किंवा अनेक ठिकाणचे वेगवेगळे लोक आहेत. बहुधा ही एक अशी शक्यता वर्तवता येते की त्याच्यामुळे यांच्या अलायन्समध्ये काहीतरी त्यांना हे होईल का, त्रास होईल का. पण तसं होणार नाही, कारण हा इंडिव्हिज्युअल पक्षाचा प्रश्न आहे. त्यांनी कोणते कोणते मुद्दे घ्यावे आणि कोणते घेऊ नये. आणि हा मुद्दा काही आता जनरेट केलेला नाही आणि इंडियाच्या प्रत्येक गटाला काही बंधनकारक नाही, असा काही त्यांचा बायलॉज नाही की हेच मुद्दे बोलतील किंवा या पक्षाने हे बोलायला पाहिजे किंवा त्या पक्षाने ते बोलायला पाहिजे. परंतु काँग्रेसने मात्र ती बाजी मारली आणि त्याच्यामुळे हेच नाही तर बिहारमधलं इलेक्शन किंवा वेस्ट बेंगालमधलं इलेक्शन किंवा यू पीमधल्या इलेक्शनमध्ये जे आज जो बी जे पीचा बालेकिल्ला आहे तो मात्र डगमगायला लागलेला आहे. कारण ओबीसी मोठा वर्ग तिथे आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात किंवा रोज जे प्रेडिक्शन होत आहेत आणि ज्या पद्धतीचा राहुल गांधींचा प्रत्येकावरती जो अटॅक आहे तो अत्यंत मार्मिक आणि सेन्सिबल आहे. म्हणजे लोकांना असं वाटते की नाही आता ठीक आहे, हाच मुद्दा जर कंटिन्यू राहिला तर मला असं वाटते की बी जे पीने RSSला फार मोठा फटका बसेल आणि जी त्यांची जेवढी स्ट्रेंथ होती त्याच्यापेक्षा किती कमी होतील. जसं जसं इलेक्शन पुढे पुढे जाईल तसं तसं लोकसभा आणि इथल्या लोकल विधानसभेच्या सर्व इलेक्शनचं पिक्चर तुम्हा सर्व लोकांना क्लिअर होईल. आम्ही हा विषय पॉलिटिकली थोडा याच्याकरता घेत असतो की आपण लोकशाहीच्या देशात आहोत. आपल्या सर्व लोकांना आपलं पूर्ण समाजकारण हे लोकशाहीवरती डिपेंड करतं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या लोकांची जागरूकता असली पाहिजे असं मला वाटते. त्यामुळे आम्ही हा विषय सातत्यानं घेत असतो आणि त्याच्यावरती आम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आमचं ओपिनियन देत असतो. बऱ्याच काही अंशी प्रकाश आंबेडकरांनी कालच्या ह्याच्यातच उद्धव ठाकरेंसोबत माझी बैठक आहे आणि मी त्यांच्यासोबत राहील अशी भूमिका घेतली. उपेंद्र शेंडे आमचे खोरीप पार्टीचे काहीतरी होते, ते म्हणाले की बाबा आम्हाला इंडिया विसरली. आता तेही बरोबर आहे की आता असं आहे की सर्वच पक्षांना घेऊन आज तरी तिथे होणार नाही. हे प्रांतिक पक्ष आहेत, त्या लोकांना जे जे काही संघटन बांधण्याची वेळ असेल त्या संघटनेने होईल. काही ठिकाणी आज आमच्या याच्यातही काही लोकांनी आमचे मित्र ज्यांनी एक चांगला एक लेख लिहिला आजच्या याच्यातला अशोक सरस्वती
काही लोकांना थोडे चिमटे घेण्याचा प्रयत्न केला, पण ती सत्य परिस्थिती आहे. आम्ही त्याच्याशी म्हणजे मला असं वाटते की ते बरोबर आहे. काही लोक दुखावतील, निश्चितच दुखावतील, कारण छोट्या छोट्या पक्षासोबत काही लोकांनी आपले संबंध ठेवलेले आहेत. कुठलाही असो, मग तुम्ही नावं घेण्याची गरज नाही. त्याच्यामुळे स्वाभाविकच आहेत काही लोकांना त्याचा दुखावतील. परंतु इन लार्ज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या लोकांनी कुठेतरी डिसिजन घेणं फार गरजेचं आहे की आज आम्ही कुठे बसलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. आणि म्हणूनच आज आपण याच्यावरती आम्ही पॉलिटिकली थोडा वेळ चर्चा करतो. एक 10, 15, 20 मिनटं झाली की त्याच्यावरनं आम्ही आमच्या आयडियाज त्याच्यात जनरेट करतो. आणि आम्ही लोकांना तुम्हाला सातत्यानं अपील करत असतो की तुम्ही व्हिज्युलंट राहा, डोळे उघडून राहा, आजूबाजूला काय चाललं ते बघा, प्रत्येक पार्ट्या कोणत्या कोणत्या पद्धतीने आपलं वळण घेत आहेत ते बघा, जागृत करा, लोकांना समजवा. आणि समजत नसेल आणि शांतीने राहा. आता एवढा मोठा मुस्लिम समाज, एवढे 2-3 एवढे मोठ्या घटना घडूनही शांत आहेत, कोणी काही केलेलं नाही. त्याच्यामुळे जिथे जिथे जेव्हा जेव्हा ते शांत राहतील तेव्हा हा RSSचा आणि BJPची हार आहे. कारण त्यांना 2 समाजामध्ये कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणात संघर्ष झाल्याशिवाय त्यांना मतांचं ध्रुवीकरण करता येणार नाही. तर ती बाब सर्वांनी ओळखलेली आहे. आज बघूया, आज आपण बहुजन स्वरूपमध्ये महत्त्वाच्या कोणत्या कोणत्या बातम्या आम्ही टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामागचं काय कारण असेल तर त्या आम्ही आज इथे सविस्तर मी बोलील. शाळा आपल्या विदर्भातल्या, महाराष्ट्रातल्या अनेक शाळा बंद करण्यासाठी सरकारने नोटिफिकेशन काढलेलं आहे. अनेक शाळांमध्ये ज्याची संख्या 10, 12, 15 आहे. तर त्यांनी सांगितलं की या 15 आणि 20 शाळा असतील तर त्याला कुठे ना कुठेतरी आपण त्याला लिंकेजेस केलं पाहिजे, कुठल्या तरी मोठ्या ह्याच्यामध्ये त्यांना आपण समाविष्ट केलं पाहिजे. आणि 15 आणि 20 शाळामध्ये आमचे मित्र विलास गजबी त्यांच्या शाळेमध्ये काहीतरी 9 की 10 लोक आहेत आणि स्टाफ मात्र 4-5चा स्टाफ आहेत. हे जाताना नेहमी आपल्या खिशामध्ये खाऊ घेऊन जातात त्यांना, कारण खाऊ असला की पोरं पुन्हा येतात. शेतामधले असले आणि विलास सरांना पाहिल्याबरोबर सर्व पोरं येतात, मग त्यांना थोडाफार अभ्यासही होतो आणि त्यांना खाऊ मिळते म्हणून सर्व लोक येत असतात. असा ते प्रेम आहे आणि विलास सरांना ते जमतं आहे. आणि काही असो, पण पोरांमध्ये आणि शिक्षकांमध्ये ते तुमची जोपर्यंत दुरी कमी होत नाही तोपर्यंत विद्यार्थी तुमच्यासोबत मिसळणार नाही, गप्पा मारणार नाही. आणि गप्पातूनच त्या लोकांना शिकवणं हे महत्त्वाचं आहे. परंतु सरकारच्या या नवीन धोरणामुळे अनेक टीचर्स यामुळे खाली होतील, एक्स्ट्रा टीचर्स होतील, एक्सेस होतील. आणि त्याच्यामुळे एक्सेस टीचर लोकांना पुन्हा भरती तर बंदच आहे, परंतु त्या इकडून तिकडे मग पळापळी करावी लागते. अशा पद्धतीने त्यामुळे आज आमची फ्रंट लाईन आजची जी घेतलेली आहे, शाळा वाचवा, शिक्षण वाचवा. हजारो शिक्षक उतरले रस्त्यावर. शिक्षकांचा प्रश्न आहे, विद्यार्थी येणार नाही, कारण विद्यार्थ्यांचा इश्यूच नाही. तो इकडून तिकडे शिफ्ट करतील किंवा अजून काहीतरी पर्याय व्यवस्था करतील, तर अजून काहीतरी करतील. अजून सरकारने काहीतरी असं पूर्ण हे केलेलं नाही आहे. ती बातमी आज आम्ही टाकलेली आहे. त्याच्या शेजारची एक चांगली बातमी आम्ही टाकली आहे. वाघनखं फक्त 3 वर्षासाठीच महाराष्ट्रात येणार, मुनगंटीवार. आज आमच्या मुनगंटीवार सरांनी चांगला एक बातमी दिलेली आहे. त्यामुळे मराठा समाजाला एक थोडंसं एक सहानुभूती निर्माण होईल की ज्या वाघनखांनी अफजल खानचा याचा खून शिवाजी महाराजांनी केला होता, त्या वाघनखीला पुन्हा एकदा त्याचं दर्शन होईल आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळेल किंवा काहीतरी आमचं शौर्य आम्ही त्याच्यातच पाहत राहू, अशा पद्धतीची ते ही आहे. आता त्याच्यात सर्व पॉलिटिकली हे आहेत की OBC मराठ्यांसाठी काहीतरी त्यांना केल्याशिवाय मराठा लोकांना काहीतरी वाटेल की बाबा नाही. काही लोक फार सेन्सिबल असतात आणि त्याच्यामुळे ही जरी बातमी खूप त्याच्यातनं काही नसली तरी काही लोकांच्या दृष्टिकोनातून ती अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्याच्या शेजारी आम्ही एक बातमी लावली, भाजप खासदाराचे व्यासपीठावरच महिला आमदारांशी असभ्य वर्तन. काय म्हणजे काय आता अशा आहेत, परंतु हे किती खालच्या लेवलचं काम आहे की एक खासदार माणूस आणि आपला एका महिला सहकारी आमदार तिच्यासोबत तिच्या हातावर हात काय टाकतो, तिच्या खांद्यावर हात काय घालतो आणि ते सर्व व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. आणि ती UPची स्थिती आहे. आता UPमध्ये काय आता बरं आहे सर्व तिथे, कारण काँग्रेसची BJPची सत्ता आहे आणि BJPचं राजकारण तिथे चालतं आहे. आणि आताच तुम्ही सर्व लोकांना मागच्या महिन्यापर्यंत त्या काय घडलं हे सर्व पूर्ण जगाने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे ती एक बातमी आम्ही टाकलेली आहे. त्याच्याच खाली एक MS स्वामीनाथन, एक 98 वर्षाचे, त्यांना एक आम्ही मोठ्या एक कृषी तज्ज्ञ म्हणून
त्यांची गणना होते. अनेक त्यांना राजकीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचं निधन झालेलं आहे. आज जी काही तुमच्या ह्याच्यात जी क्रांती आलेली आहे, शेतात स्पेशली गहू तांदूळ याचं उत्पन्न इतकं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामागे दुसरा तिसरा कोणीच हे नसून स्वामीनाथन आहे. म्हणजे त्यांचं हायब्रिडायझेशन कसं करायचं. मला आठवते आहे की लहानपणी शेतात किती मोठमोठ्याल्या शेत्या होत्या, 200-200 300-300 एकर, पण उत्पन्न मात्र फार कमी होतं. आता उत्पन्न एवढी शेती लहानशी शेती असली तरी उत्पन्न मात्र त्याच्या कितीतरी पटीने वाढलं. कारण जे बियाणे जे लावतात किंवा ज्याचं हायब्रिडायझेशन झालं, ते हायब्रिडायझेशनमध्ये सर्वात महत्त्वाचा जो रोल असतो ते शास्त्रज्ञाचा असतो. आता बीटी कॉटन घ्या किंवा बीटी याच्यातनं मोठमोठाले आता वांग्याचं साईज घ्या. तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला खूप साऱ्या व्हेरायटीज दिसतील, वेगवेगळ्या रंगाच्या व्हेरायटीज दिसतील. हे सर्व काही शास्त्रज्ञाच्या हातात असते. आपल्याकडे तांदळाच्या कितीतरी व्हेरायटीज आता आलेल्या आहेत, गव्हाच्या कितीतरी व्हेरायटीज आलेल्या आहेत, प्रत्येक तुरीच्या डाळीपासून. हेच नाही तर सायंटिस्टचं हेही काम असते की तुमच्या क्रॉपला रेजिस्टन्स व्हेरायटी बनवणं. अनेक कीटकनाशक लावण्याची गरज नाही मग काही ठिकाणी, पण काही ठिकाणी फार सेन्सिटिव्हिटी वाढते. अनेक क्रॉप फार सेन्सिबल असतात. आता सोयाबीनच्या क्रॉपला एक चांगला म्हणजे मजबूत क्रॉप, स्टेडी क्रॉप होतं. परंतु आता मात्र त्याच्यात जास्त जरी पाऊस झालं आणि मुळात जर थोडंसं पाणी साचलं की ते एकदम त्याच्यामध्ये अळ्या लागतात आणि पिवळे पडतात. अशा पद्धतीचं झालं. तर हे सर्व शास्त्रज्ञाच्या हातात असतं. आज बघूया आपण भाजप नेत्यासमोरील शेतकऱ्यांचा आक्रमक बाणा. ही बातमी आहे हिंगोलीची. तिथे ऊसांचे मळ्याचे अजूनपर्यंत मागच्या वर्षीच्या त्या कारखान्यातनं त्यांचा चुकारा झालेला नाही. त्याच्यामुळे यावेळेस जर BJP तिथे गेलेत तर त्यांना शिव्या हाणतील या भीतीने त्यांच्यासमोर एक मोठी समस्या आलेली आहे. आज त्याच्या बाजूलाच आम्ही सुप्रिया सुळे नागपूरच्या दौऱ्यावरती आहेत. आज दुपारी आज सकाळीच त्या नागपूरला आल्यात आणि त्यांच्यासोबत फार मोठा ताफागापा होता आणि त्यांनी अनेक ठिकाणच्या अनेक लोकांच्या मीटिंग्स घेतल्या आणि स्थानिक लेवलवरती जे लोक कामं करत आहेत त्यांच्याशी चांगला संवाद साधला. त्याच्याच खाली आज आम्ही आपली एक बातमी लावली. बातमी नाही आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे. वंचित बहुजन युवा आघाडी, सुजातदादा आंबेडकर हे त्यांची आता यांनी तो चार्ज घेतल्याचं दिसतंय. प्रकाश आंबेडकरांचा चार्ज हे त्यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नागपुरांनी स्वागत केलेलं आहे. अजूनपर्यंत आम्हाला त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स आलेल्या नाहीत किंवा त्यांच्याबद्दलची फारशी आम्हाला माहिती नाही. तर त्याच्यामुळं ते आज संध्याकाळपर्यंत आम्हाला ते कळेल. उद्याच्या याच्यामध्ये आम्ही ती मोठी बातमी घेऊ. आज त्याच्याच बाजूला आम्ही एक दुसरं डॉक्टर योगेंद्र यादव नवी दिल्ली हे यांचं जाहीर व्याख्यान 3 तारखेला नागपुरात अरेंज केलेलं आहे. आमच्याच मंडळींनी ते केलेलं आहे. धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये मोठा तो समारंभ आहे. त्यासाठी सर्व लोकांना येण्यासाठी एक आव्हान केलेलं आहे. ते आम्ही तुम्हाला आव्हान करतो. एक चांगला माणूस आपल्या देशातला एक विद्वान तो येतो आहे. आज 5-4 बघू आज आम्ही काय केलेलं आहे. इलेक्ट्रिकल वाहनांसाठी नागपूर परिमंडळात 44 चार्जिंग स्टेशन. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. काही लोकांना असं वाटेल की एक इलेक्ट्रिकल चार्जसाठी जसे पेट्रोल पंप बनलेले आहेत त्या धर्तीवरतीच व्हावं, परंतु किती त्याच्यामध्ये व्हिजिबिलिटी आहे म्हणजे प्रॉफिटेबिलिटी राहील आणि काय राहील ते अजूनपर्यंत सांगणं अवघड आहे. कारण टेक्नॉलॉजी इतक्या मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स होते आहे. कारण होंडाई सिटीनी एक अशी हायब्रिड कार बनवलेली आहे. त्याच्यात चार्ज करायची गरज नाही. पेट्रोलवरती बिगिनिंग होतं आहे आणि एका पर्टिक्युलर लेवलला गाडी मोशनमध्ये आली की ऑटोमॅटिक तो डायनोमा हा चार्ज होत असतो आणि त्याच्यामुळे तो ॲटोमॅटिकली ती बॅटरी चार्ज होते आणि बॅटरी चार्ज झाली त्याच्यामुळे वेगळं स्टेशन करण्याची गरज नाही. ती जर टेक्नॉलॉजी सर्वच गाड्यांनी सर्व कंपन्यांनी जर अवलंबली तर मला असं वाटते की चार्जिंग स्टेशनला एक फारसे चांगले दिवस येतील असं नाही. मधल्या पिरियडमध्ये तुम्हाला आठवत असेल की नागपूर मुंबईच्या पूर्ण हायवेवरती वाटेल तेवढे पेट्रोल पंप होते. कितीतरी पेट्रोल पंप मला दिसत होते. परंतु आता वर्धेपर्यंत जाताना सर्व पेट्रोल पंप खाली दिसतात. कारण मुंबईला जाणारा बराचसा वर्ग हा एक्सप्रेस हायवेने निघून जातो. समृद्धी मार्गाने गेला की तिथे पेट्रोल पंपाची गरजच पडत नाही. एकदा जर चढला की तो शेवटपर्यंत मध्ये जिथे कुठे पेट्रोल पंप असेल तिथेच. त्यामुळे कोणत्या याची आज जरी ती गरज आहे तर ती उद्या राहीलच काय हे सांगता येत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये दळणवळण आता उद्या जर या टॅक्सी सुरू झाल्या नागपूर मुंबई तर त्याच्यामुळे आपल्याकडे
जे लंडन आणि ब्रिटन याच्या इकडे ट्रेनचा रश एकदम कमी आहे तिथे. कारण याच्याकरता की फक्त आम्ही जपानमध्ये पाहिलं की प्रत्येक माणूस हा बुलेट ट्रेनवरती अवलंबून असतो. अत्यंत फास्ट 200 250 किलोमीटर पर मैल चालणाऱ्या त्या गाड्या ते पाहिलं तर त्यांना असं वाटतं की प्रत्येक माणूस त्याच्यावरती डिपेंड करतो. परंतु मुंबईत जर हे एक्सप्रेस हायवेचे किंवा समृद्धी हायवेचे जर काही प्रमाणात जर त्याचे ॲक्सिडेंट जर कमी झाले तर मला असं वाटतं की सर्वच लोक मुंबईला जाताना संध्याकाळी जरी बसले तर ते 9-10 तासात सहज पोहोचतील, जेव्हा की ट्रेनला त्याला थोडा जास्त वेळ लागतो. फक्त सेफ्टी पाहिजे, त्याच्यामुळे अजूनपर्यंत लोक कॉमनली त्याचा वापर करत नाही. आता हळूहळू त्याच्या त्या ॲक्सिडेंट्स आणि ह्या ज्या आहेत बाबी त्या कमी होतील आणि एकदाचं कमी झालं तर त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल वाहनासाठी हा जो आहे त्याच्यामुळे किती लोक त्याच्यावरती अपील करतील आय डोंट नो. त्याच्याच खाली आम्ही तरुणींनी भानावर येऊन काम करावे. शंकरबाबा पापळकर एक तरुणांसाठी एक मोठी एक आव्हान आहे की बाबा तरुणांनो आता काहीतरी तुम्हाला करावं लागेल. आता जर कोणी काही तुम्हाला देत नसेल तर त्याच्यामुळे तुमचं आयुष्य खराब करू नका. सो तुम्ही शोधा, तुम्ही स्वतःलाच काहीतरी हे करा आणि व्यसनापासून दूर राहा आणि शक्य झालं तर काहीतरी क्रिएटिव्ह काम करा. निश्चितच त्याचे फळं तुम्हाला चांगले येतील. ओबीसीच्या मागण्या पूर्ण साखळी नागपुरात उपोषणाची सांगता. आमच्या बबनरावांनी ओबीसीचे लीडर आहेत. बऱ्याच दिवसापासून त्यांचं मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत हा वाद सुरू होता की मराठ्यांनी आरक्षण घ्यावं. आता अनेक लोक म्हणतात की जे मराठा म्हणून स्वतःला म्हणणारे ते म्हणतात आम्ही तर ओबीसी आहोत, आम्ही कुणबी आहोत आणि आमचे प्रमाणपत्र आमच्याजवळ आहे ते जातीचं प्रमाणपत्रसुद्धा आहेत. अशा पद्धतीचे अनेक हे होत आहे. त्याच्यामुळे पुन्हा तो मराठा वर्ग, कारण सेल्सियस जर झालं तर मराठ्यांना असं कधी पॉवर्टी होती किंवा ते गरिबीत होते किंवा त्यांच्याकडे शेत्या नव्हत्या असा काही डेटाच नाही आहे. तर त्याच्यामुळे जरी सेल्सियस झालं किंवा एखादं आयोग बसलं तरी त्या आयोगाच्या पॅरामीटरमध्ये मराठा समाज बसणार नाही. कारण त्यांच्या पण काही समाज मोठ्या प्रमाणामध्ये मराठाही समाजामध्ये आज जिथे जर तुम्ही पाहिलं बाजार मंडीत जेवढे काही छोटे मोठे विकणारे भाजीवाले जर दिसतील तर त्यातले मॅक्झिमम लोक मराठा कुणबी दिसतात. त्याच्यामुळे त्यांची तशी परिस्थिती हालाकीची आहे, ही सत्य आहे. त्यामुळे पुन्हा आता राहुल गांधी तर म्हणत आहेत की आता आम्ही कास्ट वाईज सेल्सियस करू जर आमची सरकार आली. बघू आता पुढे काय होतात. बहुजनांनी व्यवसायात प्रस्थापित व्हावे. अरुण गेडाम, एक चांगली बातमी आहे की अरुण गेडाम आहे आपले यांनी सर्वांना आव्हान केलं की ज्या लोकांनी आपापली पैसे बँकेमध्ये इथे आणि एफड्यामध्ये न ठेवता तो समाजासाठी आपला पैसा वापरावा. मी ह्या मताचा आहे की अनेक लोकांनी आंबेडकरी समाजामध्ये एफड्या ठेवणारे अनेक लोक आहेत. पैसे बँकेत ठेवून त्याच्यावरती आपण खुश, पण तो तुमचा पैसा कोण वापरतो आहे? अडाणी. म्हणजे अडाणीला वापरायसाठी तुमचे पैसे आहेत का? मग तुमच्याकडे जर एक्स्ट्रा पैसा असेल तर बँकेमध्ये एफडी ठेवण्यापेक्षा ठीक आहे ना, तुम्ही इन्शुरन्स काढा. तुम्हाला जर एखादी काही हे असेल आणि जे लोक पेन्शनरच आहेत त्या लोकांनी तर आपला पैसा समाजासाठी वापरायला पाहिजे. छोटे मोठे उद्योग लावा, त्याच्यामध्ये 2-2, 4-4 लोकांना जर कामाला लावलं तर मला असं वाटतं की आम्ही निश्चितच काही ना काही पुढे करू. आता आम्ही रिटायर्ड झालो, आमचं पेन्शन आहे, त्यामुळे आज आम्ही बहुजन सौरभ चालवतो. किती घाट्यात झाला आहे ते थोडंफार सुरूच असते ते. पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही वकिली करायला लागलो. मी वकिलीतनं बराचसा पैसा मला मिळतो, तो पैसा मी याच्यात बहुजन सौरभच्या पेपरमध्ये टाकतो. आज आमचा स्टुडिओ आहे, आम्ही अनेक ॲक्टिव्हिटीज इथे करत असतो. हे हे सर्वांनी करता आलं पाहिजे आणि याची तुम्हाला पायाभरणी ही आधीच करावी लागते. ज्यावेळेस तुम्ही नोकरीला असता त्याच वेळेसपासनं याची तयारी जर केली तर रिटायरमेंटच्या दिवशी तुम्हाला 1-2 तुमचे ऑफिसेस मिळतात जिथे तुम्ही हक्काने बसून आपलं काम करू शकता. तर आज अरुण गेडामचा हाच सल्ला आहे की तुम्ही याच्या तरुणांसाठी काहीतरी मदत केली पाहिजे. आज कॉन्ट्रॅक्टर भरतीचा निर्णय दुर्दैवी. अरुण गाडे आमचे जवळचे मित्र आहेत, सर्वांनाच आहे. परंतु एक गोष्ट मला आहे, बरोबर आहे कॉन्ट्रॅक्टरशिप, परंतु एक्सपान्शनच्या दृष्टिकोनातनं गव्हर्नमेंट इतकी स्थूल आहे, इतकी सुप्त आहे की त्यांची गती फारच कमी आहे. म्हणजे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर हे कुठे ना कुठे शोधत असतात, काही ना काहीतरी कामं शोधत असतात. आता तुम्ही बघा की LIC GICचं हे झालं, सर्व लोकांना प्रायव्हेटायझेशन झालं. किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक प्रायव्हेट कंपन्या चांगले अधिकारी लावून आणि मोठमोठ्याले त्याला चांगले नेमणूक करत आहेत. इवन माझा मुलगा
त्याला बिर्ला आदित्य बिर्लामध्ये तो नोकरी करतो, 17 लाखाचं पॅकेज. म्हणजे अशा नोकऱ्यांचं सरकारमध्ये शक्य नाही तेवढं. आणि ते ICICI सारखेमध्ये कितीतरी शेकडो लोक आपले कामं करत आहेत. त्याच्यामुळे प्रायव्हेटायझेशन पाहिजे, प्रायव्हेटायझेशनचा इश्यूज नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्यांचं एक्सप्लॉयटेशन होणं. महत्त्वाचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू जर कुठलं एम्प्लॉईजमेंट लागलं तर त्यांचं एक्सप्लॉयटेशन जास्त होते. त्या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि ते व्हायला नको. याच्यासाठी आपण लोकांनी लढा घेतला पाहिजे आणि शासनाला वारंवार त्याची आठवण करून दिली पाहिजे. आणि मिनिमम वेजेससारख्या ज्या बाबी आहेत आणि स्किल्ड अनस्किल्ड यासारख्या बाबी लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. आज 5:02 आजचा संडे असल्यामुळे आज आमचा अग्रलेख नसतो. अग्रलेख नाही. आज आंबेडकरी राजकीय पक्षाचे वर्तमान वास्तव्य आमचे मित्र अशोक सरस्वती बोधी यांनी लिहिलेलं आहे. मगाशीच मी सांगितलं की ते मध्ये मध्ये थोडे चिमटे घेतात किंवा त्यांच्या लेखामुळे काही लोक दुखावतात. दुखावण्यापेक्षा त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. ठीक आहे, आता काही लोकांना प्रत्येकांचे थोडे कुठे ना कुठे इंटरेस्टेस असतात, त्याच्यामुळे काही ना काही थोडासा सर्वांना वाईट वाटेल. परंतु इंट्रॉस्पेक्शन, आत्मपरीक्षण हे मात्र आपण केलं पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यातलं खऱ्या अर्थानं तो लेख वाचताना तुम्हाला आनंद वाटला पाहिजे आणि समजलं पाहिजे की हे खरं क्रिटिक्स आहे. आणि सर्वांना मी बहुजन सौरभमध्ये सर्वांना सांगतो की एखादी गोष्ट आवडली नसेल तर तुम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया द्या. आम्ही छापायला तयार आहोत ना. त्याच्यामुळे कोणी त्याच्यावरती असं करू नये आणि सर्वांनी आपापल्या प्रतिक्रिया द्याव्या, जेणेकरून आम्ही त्या निश्चितच छापू. त्याच्याच खाली भगतसिंग जन्मदिवस, मोदी सरकारने देशातील परकीय इंग्रजांचे नामोनिशान मिटवले पाहिजे. एक ॲडव्होकेट सुभाष सावंगीकर, हा विषय तेव्हाही आला होता जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि काही लोकांच्या मते की बाई जेवढ्या बिल्डिंग्स आहेत त्या इंग्रजांनी बांधलेल्या त्याला आपण उद्ध्वस्त करू वगैरे. तर लोकांनी त्याला हे केलं. म्हणजे लोकांची होती, परंतु अनेक लोक जेवढे आपल्या पुढारी होते सर्व त्याही लोकांनी सांगितलं की हा मूर्खपणा करू नका, कारण यांना हजारो करोडो रुपयाचं ते भेद आलेलं आहे आणि तोडून काय करणार आहात तुम्ही, काय याच्यात करणार आहात का, म्हणजे जंगलामध्ये तुम्ही जाऊन तिथे मोठमोठ्याला बिल्डिंग काय करणार आहात. त्यामुळे ते सर्व झालेलं आहे. आता बघूया काय काय त्याच्यामध्ये काय. आता सर्व लोकांना वाटते काहीतरी मी लिहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून लेख चांगला आहे तसा. त्यांनी कारणं दिलेले आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणारी मुलगी, पत्नी आणि आई, एक सुंदर वर्णन करणारं प्रशांत सागर तायडे यांचा तो एक लेख आहे. आणि त्यांनी लिहिलेलं आहे की एका स्त्रीला मुलगी म्हणून तिच्याकडे पाहिलं तर काय काय तिच्यात गुण सापडतील, एक पत्नी म्हणून जर पाहिलं तर काय काय गुण असतात, आणि आई म्हणून तिच्यात काय काय आपण पाहू शकतो. त्याने अनेक गोष्टी आपल्या घरच्या आणि बाजूच्या अनेक सोसायटीमध्ये ज्या ज्या होतात त्याचं सुंदर एक वर्णन केलेलं आज आम्ही खाली छापलेलं आहे. प्रशांत सागर तायडेचा लेख अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला लेख आहे. त्याखाली आज आम्ही पान 3 घेतले. आमचे मित्र विलास गजभिये यांनी संसदपटू ॲडव्होकेट BC कांबळे, बहुधा तुम्ही लोकांनी किती लोकांनी पाहिलं माहिती नाही, पण BC कांबळेंची माझा थोडासा संबंध आला. अत्यंत हुशार आणि 2006ला त्यांचं मला वाटते निधन झालं. ते चांगले बाबासाहेब त्यांना खूप आवडायचे आणि बाबासाहेबांनी त्यांच्या पाठीवर थोपटूनही त्यांना सांगितलं की असंच तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. एक चांगले पत्रकार म्हणून होते, एक चांगले याच्यात MP होते, ते मेंबर ऑफ पार्लिमेंट फार चांगले होते. जे 8 आधी बाबासाहेबांच्या काळात 8 लोक जे निवडून आले होते त्याच्यातले ते एक होते. आणि त्यांचा अभ्यास इतका दांडगा होता. माझा पर्सनल एक थोडासा एका विषयाशी त्यांचा संबंध आला होता. वसंत मोहन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधनाचे जे काही संपादन केलेलं आहे ते वसंत मोहन, ते आमचे मामा. एकदा मी त्यांच्यासोबत तिथे गेलो असताना एक नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्टच्या याच्यामध्ये त्या कमिटीवरती होते आणि ते एकदा चिडले होते की ते म्हणाले की ते 16 पानं आपल्या याच्यातून कुठे गायब झाले. मलाही काही कळलं नाही की ते कुठले 16 पानं होते, परंतु त्यांचं इतकं बारीक लक्ष होतं की कुठले तरी बाबासाहेबांचे अत्यंत महत्त्वाचे काही पेपर्स कोणीतरी मिसप्लेस केले. आता ते कुठले 16 पेपर होते काय होते, आमच्या NG कांबळे ते सांगायचे काहीतरी मिसिंग आहे. आणि ते त्यांना चांगलं माहिती होतं, कारण त्यांनी बाबासाहेबांची सर्व हे माहिती होतं, त्यांनी चळवळ माहिती होती. त्याच्यामुळे ते अत्यंत चिडायचे की मुवमेंटच्या बाबतीत आणि बाबासाहेबांच्या कुठल्याही साहित्याशी जर कोणी छेडछाड केली तर अत्यंत गंभीर होते. त्याच्यामुळे त्यांचा स्वभावही थोडासा हेकड होता. आता असं आहे, वयोमानाने होत असते, परंतु बरेचदा जे लोक हे असतात, बाबासाहेबांचा हेकाड फार स्वभाव तापट होता. तर
असतो, कारण जे लोक विद्वान असले की त्यांचा स्वभावात काही ना काही गुण येत असतात. अशातलं ते झालेलं आहे. एक सुंदर लेख त्यांचा तुम्हाला वाचायला येईल. त्यांच्या पूर्ण कारकिर्दीत त्यांनी काय काय केलं, आमचे विलास गजबे यांनी सुंदर पद्धतीने त्यांना वर्णन केलेले माहिती दिलेली आहे. त्याच्याच खाली आम्ही एक आमचे पुस्तक परिचय म्हणून आमच्या भगिनी आहेत निशा खापरे, आमच्यासोबत जुळलेले आहेत, आमच्या डायरेक्टर आहेत. त्यांनी तो एक चांगला त्याच्यात जे काही एक कवीला कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांच्या मनात येत असतात आणि त्याच्यातनं ते पुस्तक रूपाने काव्यरूपाने ते कसं उभरत येत असते त्या बाबतीत सुंदर त्यांनी हे केलेलं आहे. एक हास्य रहस्य म्हणून एक प्रणोली कळमकर आमच्या भगिनी आहेत, त्यांचा एक चांगला आम्ही एक कॉलम घेतलेला आहे. आज त्यांचा एक कॉलम चालत असतो. अशा पद्धतीने आम्ही आज पूर्ण बहुजन सौरभचा पूर्ण अंक कंप्लीट केलेला आहे. पुन्हा भेटूया आपण उद्या. तोपर्यंत गुड नाईट. आपण असंच बहुजन सौरभ नियमित पाहत राहा, लोकांना तुम्ही फॉरवर्ड करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बहुजन सौरभचे यूट्यूब चॅनलचे व्ह्यूवर्स आम्हाला जास्तीत जास्त होतील यासाठी सर्वांनी लक्ष द्यावं एवढंच मी विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय भीम.